डिलेव्हरी बॉयच्या वेशात जेव्हा बाप आपल्या मुलाच्या लग्नात पोहोचतो तेव्हा जे पार्सल बापाने आपल्या मुलाला आणि सुनेला दिले ते पाहून मुलगा आणि सून बेशुद्ध होऊन खाली पडतात. नक्की त्या पार्सलमध्ये असे काय होते जाणून घेऊया आजच्या या कथेमध्ये. अहो, तुम्ही मला आज एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन आला आहात. लोक काय म्हणतील? म्हातारा म्हातारी झाले आहेत तरी हॉटेलमध्ये बसून जेवण करत आहेत, मजा करत आहेत, ते सुद्धा इतकं महाग हॉटेलमध्ये. सुमनताईने आपली नजर चारही बाजूला वळवली होती आणि आपल्या पतीला म्हणजे शांतारामरावांना म्हणाल्या होत्या. तेव्हा शांतारामराव म्हणाले, अगं सुमन, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे, तो सुद्धा 50वा. तर मग माझे एवढे तरी कर्तव्य आहे की मी तुला आजच्या दिवशी तरी आनंद देऊ. आपले तरुणपण तर आपल्या आईवडिलांच्या सेवेत आणि त्यांच्या आजारपणात गेले तेव्हा पैसे खर्च झाले आणि तुला मूळ बाळ होत नव्हते म्हणून हॉस्पिटलच्या वाऱ्या करून तेव्हा सुद्धा पैसे खर्च झाले. तेव्हा कुठे जाऊन आपल्याला लग्नानंतर 15 वर्षांनी मुलगा झाला. आता आज जे काही थोडेफार वाचले आहेत त्यात मी तुला आज थोडा तरी आनंद देऊ शकतो ना. आता आपला मुलगा सुद्धा मोठा झाला आहे तर मग आपल्याला कोणत्या गोष्टीची चिंता आहे? तो सुद्धा नवीन बिझनेस सुरू करणार आहे आणि मी तर रिटायर झालो आहे. आता म्हातारपण आरामात निघून जाईल. यावेळी शांतारामरावांनी आपल्या पत्नीला सरप्राईज देण्यासाठी एक केक ऑर्डर केला आणि तो केक कट करून सगळ्या वेटर लोकांना वाटतात आणि सगळ्यांना म्हणतात की आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. सुमनताईंच्या चेहऱ्यावर तर लज्जेने लाली पसरली होती आणि त्या म्हणाल्या, सोडा हो, हे सगळं काय आहे आणि आता खूप झाले, घरी जाऊया. शांतारामराव गाणं गुणगुणतात, ओ मेरी जोहर जबी तुझे मालूम नहीं. मग आपल्या पत्नीचा हातात हात घेतात आणि एका रिक्षामध्ये बसून आपल्या घरी पोहोचतात. घरी पोहोचतात तेव्हा समोर असे दृश्य पाहतात की त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. त्यांचे हृदय धडधड करू लागते कारण त्यांच्या घराचा दरवाजा उघडा होता आणि लाईट सुद्धा चालू होती कारण त्यांच्या घरी कोणी नव्हते. त्यांचा मुलगा सुद्धा शहराच्या बाहेर गेला होता. ते घराला कुलूप लावून हॉटेलमध्ये गेले होते. शांतारामराव पाहतात की त्यांच्या घरात 2-4 गुंड घुसले आहेत आणि दरवाजा तोडला आहे. सुमनताई घाबरून बोलतात, अहो दादा, तुम्ही कोण आहात आणि अशा प्रकारे माझ्या घरात का घुसले आहात? आत्ताच्या आत्ता तुम्ही घरातून बाहेर निघा, नाहीतर मी पोलिसांना. सुरेश हसत हसत म्हणतो, आता हे तुमचे घर नाही, आमचे घर आहे. हे बघा या घराचे कागदपत्र. या घराच्या मालकाने हे घर आम्हाला विकले आहे. तेव्हा शांताराम म्हणतात, अरे काहीही काय बोलत आहात तुम्ही? मी कधी तुम्हाला घर विकले? तुम्ही लोक खोटं का बोलत आहे? आणि हे सगळं काय लावलं आहे? माझे घर, माझे घर, हे आमचे घर आहे. तेव्हा तो सुरेश म्हणतो, आम्ही गुंड नाही, माझे नाव सुरेश आहे आणि हे घर तुमच्या मुलाने मला विकले आहे. हे बघा घराचे कागदपत्र, त्यावर माझी सही आहे. पूर्ण 50 लाख रुपये त्याला दिले आहेत. मग या घरातून आता तुम्ही दोघेही बाहेर निघा. ते लोक शांतारामराव आणि सुमनताईंना धक्के देऊन बाहेर काढतात. शांतारामराव आणि सुमनताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात की हे काय चालले आहे. त्यांना तर काही समजत नव्हते की आता काय करावे आणि त्यांचा मुलगा या माणसाला कधी घर विकून निघून गेला. आता या वेळेला कुठे जायचे? तेव्हा शांतारामराव त्या सुरेशला म्हणतात, ऐका ना, या घराच्या एका खोलीत आम्हाला जागा द्या. मग तुम्ही आमच्याकडून कसलेही काम करून घ्या, पण आम्ही इथून कुठे जाऊ? आता तर खूप रात्र झाली आहे. तेव्हा तो सुरेश म्हणाला, आम्ही काय येथे वृद्धाश्रम खोलून बसलो नाही की गरिबांना आणि अनाथांना फुकट माझ्या घरात राहू देऊ. माझे सुद्धा कुटुंब आहे आणि मला येथे एक मोठे हॉटेल बनवायचे आहे. त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा आणि तुमच्या मुलाने जे तुमच्या सोबत केले त्याबद्दल मला माहिती नाही, पण सध्या तरी मला माझे घर खाली पाहिजे. असे बोलून तो सुरेश त्यांच्या घरातले सर्व सामान बाहेर फेकू लागतो. शांतारामराव आतमध्ये जातात आणि आत जाऊन आपल्या कपाटाचे लॉकर खोलतात. तेव्हा ते लॉकर एकदम रिकामे असते. कसलेही सोनं, चांदी किंवा पैसे नव्हते. सगळं काही त्यांच्या मुलाने लुटून नेले होते. रिकामे लॉकर पाहून शांतारामराव ढसाढसा रडू लागतात. म्हणतात, सुमन, आपण लुटलो गेलो. मुलाने आपल्याला कोणते दिवस दाखवले आणि आता तो कुठे आहे हेच आपल्याला माहीत नाही. अरे तो तर आपली फसवणूक करून पळून गेला. त्याने मुलगा होण्याचे काय कर्तव्य निभावले आहे? सुमन पाहते ना, आपल्याला भिकारी बनवले ग त्याने. आपल्याला तोंड दाखवायच्या लायकीचे सोडले नाही. तेव्हा सुमनताई शांतारामरावांच्या खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, असे बोलू नका, सगळं काही ठीक होईल.
सुमनताई तर आपल्या पतीला दिलासा देत होत्या, पण खरं तर त्या सुद्धा आतमधून कोलमडून गेल्या होत्या. दोघेही आपली बॅग उचलतात, घराच्या अंगणात बसतात आणि विचार करतात की आता कुठे जायचे. रात्र खूप झाली होते. दोघेही आपल्या घराच्या दरवाजाजवळ बसले आणि सकाळ होताच विचार केला की कदाचित घराच्या मालकाला म्हणजे सुरेशला आपल्यावर दया येईल आणि तो आपल्याला आपल्या घरात राहू देईल. परंतु सुरेशने काही माणसं पाठवून त्या दोघांना तिथूनही हकलवून लावले. दोघेही विचार करू लागले की आता कुठे जायचे. सुमनताई म्हणाल्या, अहो, या शहरात तर आपले कुणी नाही की आपण त्यांच्या घरी जावे. आता काय करायचे हो. तेव्हा शांतारामराव म्हणतात, सुमन, तू चिंता करू नकोस. आपल्याला नक्की कोणाचा तरी आधार मिळेल. सुमन, शहरात माझा एकच मित्र आहे. कदाचित तो आपल्या या पडत्या काळात आपली मदत करेल. चल, आपण त्याच्या घरी जाऊया. दोघेही पती पत्नी शांतारामरावांच्या मित्राच्या घरी जातात. दीनानाथ कुठे आहे बाळा? आम्हाला दीनानाथला भेटायचं आहे. तो म्हणतो, अंकल, बाबा आता या जगात राहिले नाहीत. आत्ताच त्यांचा जीव गेला. बघा, आम्ही आत्ता थोड्या वेळात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यासाठी जाणार आहोत. हे ऐकताच शांतारामराव रडू लागले आणि लगेच आतमध्ये जाऊन आपल्या मित्राच्या मृतदेहाला मिठी मारून रडू लागले. म्हणाले, अरे मित्रा, तू सुद्धा निघून गेलास का रे? तू तर नेहमी म्हणायचास की तुला गरज लागेल तेव्हा मी उभा आहे, पण आज तर तू उठत सुद्धा नाही आहे. बघ ना, मी इथे आलो आहे. शेवटी दीनानाथरावांवर अंतिम संस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराचे विधी पूर्ण झाल्यानंतर शांतारामराव आणि सुमनताई जेव्हा त्यांच्या घरी परत जाण्यासाठी निघाले, तेव्हा दीनानाथरावांचा मुलगा सोहम म्हणाला, काका, तुम्हाला कोणती अडचण आहे का? तेव्हा शांतारामराव म्हणाले, नाही रे बाळा, कोणती अडचण नाही. दोघेही पती पत्नी त्या घरात परत जायला निघतात. तेव्हा सोहम पुन्हा म्हणतो, ऐका ना काका, तुम्ही मला तुमच्या मुलाप्रमाणे समजा. आता बाबा नाही राहिले, पण तरीही तुमचा या घरावर तेवढाच हक्क आहे जेवढा या अगोदर होता. सांगा काका, तुम्हाला कोणती अडचण आहे? मला तुमचा मुलगा समजा. त्या मुलाचे एवढे प्रेमळ शब्द ऐकून शांतारामरावांच्या डोळ्यातून पाणी आले. म्हणाले, बाळा, मी इथे दीनानाथकडे काही मदत मागण्यासाठी आलो होतो. माझ्या मुलाने परस्पर माझे घर विकले आणि पळून गेला. आम्ही बेघर झालो रे. म्हणून विचार केला की दीनानाथ काहीतरी मदत करेल, पण आता तोच या जगात नाही. सोहम लगेच म्हणाला, काका, बाबा नाहीत म्हणून काय झाले? मी आहे ना, मी तुमची मदत करेल. तुम्ही या घराला स्वतःचे घर समजा. तुम्ही आमच्या घरात राहू शकता. इथे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. सोहमचे बोलणे ऐकून शांतारामराव म्हणाले, माझ्या पोटच्या मुलाने आम्हाला बेघर केले, पण तुझ्या आपुलकीने बोलला तेच खूप आहे. फक्त राहण्यासाठी छत मिळाले तर बाकी आमच्या पोटा पाण्याची व्यवस्था मी करेल. तेव्हा सोहम म्हणाला, काका, तुम्ही मला एका बाजूला मुलगा म्हणत आहात आणि दुसऱ्या बाजूला परके करत आहात. मागच्या बाजूला गेस्ट रूम रिकामी आहे, तुम्ही तिथे राहू शकता. शांतारामराव आणि सुमनताई आपले सर्व सामान गेस्ट रूममध्ये ठेवतात. मग सोहम म्हणतो, काका, तुम्हाला जोपर्यंत काम नाही मिळत तोपर्यंत तुम्ही इथे राहू शकता. पण काका, या वयात कोणी काम करते का? म्हातारपणात तर त्यांच्या मुलांचे कर्तव्य असते की त्यांनी आपल्या आईबाबांची काळजी घ्यावी. पण काहीच हरकत नाही काका, हे घर तुमचे आहे असे समजा. चला, आता तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. काका, तुमच्यामध्ये मला माझ्या बाबांची सावली दिसते. तुम्हाला पाहिले की मला माझ्या बाबांची आठवण येते. असे वाटते की मी गमावलेले माझे बाबा मला पुन्हा मिळाले आहेत. काका, आता जेवण करून घ्या. तुम्ही लोक कधीपासून उपाशी बसले आहात. शांतारामराव म्हणतात, ठीक आहे बाळा, तू म्हणतो आहेस तर आम्ही थोडंफार खातो, पण माझी खाण्यापिण्याची इच्छा नाही. तेव्हा सोहम म्हणाला, काका, मी समजू शकतो की तुमच्या मनाला किती वेदना होत असतील. तुमच्या मुलाने तुम्हाला ज्या जखमा दिल्या आहेत त्या एवढ्या सहजासहजी लवकर भरू शकणार नाहीत. असे म्हणून सोहम आपल्या बायकोला म्हणजेच सईला आवाज देतो आणि म्हणतो, सई, काका आणि मावशीसाठी लगेच जेवण वाढ. तेव्हा सई सोहमला किचनमध्ये बोलावते आणि म्हणते, तुम्ही पण ना, कुठल्या भिकारी लोकांना घरी बोलावून घेतले आहे. मला स्वतःला स्वतःचे जेवण बनवता येत नाही. आता या 2 माणसांसाठी जेवण बनवून बसू का? अजून सर्व पाहुणे गेले सुद्धा नाहीत. मग मी यांचा पाहुणचार करत बसू की त्या पाहुण्यांचा? आपण वृद्धाश्रम खोलला आहे का की येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना, गरिबांना जेवण बनवून खायला घालत बसू? आपल्या बायकोचे सईचे बोलणे ऐकून सोहम चिडला आणि म्हणाला, सई, तुला लाज नावाची गोष्ट आहे की नाही? हे काका बाबांचे मित्र आहेत. तेव्हा सई म्हणते, अहो, पण आपण यांना या अगोदर पाहिले नाही. ते म्हणतात म्हणून आपण मान्य करायचे का
की ते बाबांचे मित्र आहेत, असे कोणीही येईल आणि आपल्या घरात राहील. तेव्हा सोहम म्हणतो, अगं आपण इथे राहायला येऊन फक्त 1 वर्ष झाले आहे, मग आपण त्यांना लगेच कसं ओळखणार? बिचारे काका खूप टेन्शनमध्ये आहेत ग. त्यांच्या मुलाने त्यांच्याकडून त्यांचे राहते घर काढून घेतले आहेत आणि ते घर विकून तो कुठेतरी गायब झाला आहे. माहीत नाही कलियुगात अशी कशी मुले वागत आहेत. मला तर विचार करून सुद्धा भीती वाटते. त्यावर सई म्हणते, तुम्हाला तर मूर्ख बनवणे अगदी सोपे आहे. कुणीही काहीही दुःखद गोष्ट ऐकवली की तुम्ही लगेच त्या माणसावर विश्वास ठेवतात. ते काही नाही, माझ्याकडून होणार नाही, मी त्यांना जेवण देणार नाही. तुम्ही कधी इकडचा चमचा तिकडे उचलून ठेवला आहे का? फक्त मला जेवण बनवण्यासाठी ऑर्डर देत असतात. जेव्हा तुमच्या मनात येईल तेव्हा ऑर्डर सोडता. काय गरज आहे तुम्हाला श्रावण बाळ बनण्याची? आता कुठे म्हाताऱ्यापासून सुटका झाली होती आणि आता हा म्हातारा डोक्यावर येऊन बसला आहे. सईचे असे बोलणे ऐकताच सोहमने तिच्या जोरात कानाखाली मारली. सई एवढ्या जोरजोरात बोलत होती की त्यांच्या गेस्ट रूममध्ये बसलेले शांतारामराव आणि सुमनताई त्यांचे सर्व बोलणे ऐकत होते. शेवटी काहीही न बोलता शांतारामराव आणि सुमनताई गुपचूप तिथून निघून जातात. थोड्या वेळाने सोहम गेस्ट रूममध्ये जातो तर तिथे शांतारामराव आणि सुमनताई त्याला दिसत नाहीत. म्हणून तो धावत पळत घराबाहेरच्या रस्त्यावर जातो. तेव्हा त्याला शांतारामराव आणि सुमनताई चालत जाताना दिसतात. तो खूप मोठमोठ्याने आवाज देतो, काका, मावशी, 1 मिनिट थांबा, काका, मावशी. सोहमच्या आवाजाने दोघेही जागीच थांबतात. तेव्हा सोहम धावत जाऊन त्यांच्या पायाला हात लावून म्हणतो, काका, सईकडून मी तुमची माफी मागतो, पण मला तुमच्यासाठी काहीतरी करायचे आहे. माझ्या मित्राच्या वडिलांचे कपड्याचे दुकान आहे. मी त्यांच्यासोबत बोलतो. तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही तिथे नोकरी करू शकता. त्यामुळे तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्थाही होईल. तुम्ही तिथे आजूबाजूला भाड्याने घर घेऊ शकता. तेव्हा शांतारामराव म्हणतात, ठीक आहे बाळा, जर तू हे काम केले तर तुझे आमच्यावर खूप मोठे उपकार होतील रे. सोहम आपल्या मित्राच्या वडिलांच्या दुकानामध्ये नोकरीसाठी बोलणे करतो. त्यानंतर शांतारामरावांना म्हणतो, काका, दुकान शहरापासून थोडे दूर आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना? तेव्हा शांतारामराव म्हणतात, नाही बाळा, जर नशिबाने हे दिवस दाखवले आहेत तर या शहरात राहून तरी काय करू? आता तर या शहरात राहण्याचे मन सुद्धा करत नाही. सोहम त्यांना त्या दुकानाचा पत्ता देतो आणि शेवटी शांतारामरावांना त्या कपड्याच्या दुकानामध्ये काम मिळते. खूप मेहनत आणि प्रामाणिकपणे काम करून ते सर्व ग्राहकांचे मन जिंकू लागतात. जो कोणी ग्राहक दुकानात येईल त्याला मोठ्या प्रेमाने ते वेगवेगळे प्रकारचे कपडे दाखवत असायचे. त्यांचे प्रत्येक ग्राहकाबरोबर बोलणे एवढे चांगले होते की येणारा प्रत्येक ग्राहक त्यांच्या बोलण्याने आकर्षित होऊन कपडे खरेदी करत असायचा आणि याचमुळे त्या दुकानात खूप कपड्यांची विक्री होत होती. त्यामागे कारणही तसेच होते. शांतारामराव एक चांगले शिक्षक होते. ते आपल्या शाळेतील मुलांना एवढे प्रेमाने आणि चांगल्या प्रकारे प्रत्येक गोष्ट समजावून सांगत असायचे की मुले पटकन त्यांनी शिकवलेली गोष्ट आत्मसात करायचे आणि तीच त्यांची समजावण्याची पद्धत आणि कामामध्ये असणारा प्रामाणिकपणा आजसुद्धा उपयोगी येत होता. त्यामुळे कपड्याच्या दुकानामध्ये विक्री वाढली होती. दुकानातील नफा वाढल्याने दुकानाचे मालक श्रीधरराव शांतारामरावांवर खुश होते. सुमनताई घरातील सर्व कामे लवकर आवरून जेव्हा त्या शांतारामरावांसाठी जेवणाचा डब्बा घेऊन जायच्या तेव्हा सुमनताई सुद्धा दुकानामध्ये कपडे विकण्याचे काम करत असायच्या. त्या आपल्या नवऱ्याच्या कामामध्ये त्यांना मदत करत असत आणि अशा प्रकारे शांतारामरावांचे आयुष्य पुन्हा एकदा रुळावर आले होते. असेच दिवसामागून दिवस जात होते. एक दिवस जेव्हा ते दुकानावरून घरी आले तेव्हा अचानक जोराचा पाऊस पडू लागला. म्हणून ते छतावर कपडे काढण्यासाठी धावत पळत पायऱ्या चढू लागले. पण अचानक त्यांचा पाय घसरला आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाले होते. सुमनताईने कसे तरी करून त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केले. त्यांनी जेवढे पैसे जमवले होते ते सर्व शांतारामरावांच्या उपचारामध्ये खर्च झाले. आता मात्र त्यांना 2 वेळचे जेवण मिळणे सुद्धा अवघड झाले होते. सुमनताई देवाला प्रार्थना करू लागल्या आणि म्हणाल्या, हे भगवंता, आता हे कोणते नवीन संकट उभे केले आहेस? आम्ही असे कोणते पाप केले होते जे आम्हाला या जन्मात या वयात भोग भोगावे लागत आहेत? आम्ही खूप प्रयत्न करून स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न करत होतो, पण आज पुन्हा त्याच जागेवर आलो. तेव्हा त्यांचा दरवाजा कोणीतरी वाजवला. सुमनताईंनी दरवाजा उघडला तर समोर घरमालक उभा होता. तो म्हणाला की ताई, तुम्हाला आठवण करून द्यायला आलो आहे. घराचे भाडे 2 महिन्यापासून थकले आहे. कृपा करून माझे भाडे मला द्या.
तेव्हा सुमनताई म्हणतात, दादा आम्हाला काही दिवसांची मुदत द्या. यांच्या आजारपणामध्ये सर्व पैसे खर्च झाले आहेत. पण तो घरमालक सुमनताईंचे काहीच ऐकत नाही. तो म्हणतो की जर तुम्ही 2 दिवसाच्या आत घराचे भाडे दिले नाही तर आम्ही तुमचे सामान घराबाहेर काढू. शांतारामराव अंथरुणावर पडून आपले लाचार आयुष्य जगताना रडत होते. म्हणायचे की बिचारी सुमन एकटी काय काय सांभाळेल. तिला कोणाचाही आधार नाही. पैसे नसतील तर कोणते काम होणार नाही. सुमनताईंनी श्रीधररावांच्या दुकानामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. आता त्या सकाळी लवकर उठायच्या, आपल्या नवऱ्याची, शांतारामरावांची सर्व कामे करायच्या, त्यांच्यासाठी जेवण बनवायच्या आणि मग घरातील सर्व कामे उरकून त्या श्रीधररावांच्या दुकानामध्ये काम करण्यासाठी जात असायच्या. तेव्हा सुमनताई आपल्या नशिबाला खूप दोष देत असायच्या. म्हणायच्या की असा मुलगा देण्यापेक्षा मला वांस ठेवले असते तर बरे झाले असते. आम्ही आता रस्त्यावरच भिकाऱ्याप्रमाणे जीवन जगत आहोत. पुन्हा संध्याकाळी घरी आल्यानंतर दिवसभराची भांडी घासून त्या जेवण बनवत असायच्या. या वयात घरातली आणि बाहेरची दोन्ही कामं सांभाळताना सुमनताईंची खूप दमछाक होत होती. पण या गोष्टीची नाराजी कधीच त्यांनी आपल्या चेहऱ्यावर येऊ दिली नाही. कारण त्यांना माहीत होते की जर आपण आपल्या चेहऱ्यावर नाराजी दाखवली आणि ती नाराजी आपल्या नवऱ्याने पाहिली तर त्यांना खूप दुःख होईल. सुमनताईंची धावपळ बघून शांतारामरावांना त्यांची दया येत होती. ते मनातल्या मनात विचार करायचे, सुमन तुला म्हातारपणातही किती कामे करावी लागत आहेत ग, आणि मी इथे पाय तोडून अंथरुणावर पडून आहे. मी तुझी काहीच मदत करू शकत नाही. लाचार झालो आहे ग मी सुमन. सुमनताईंनी श्रीधररावांकडून थोडी पैशांची मदत घेतली आणि त्यात घरमालकाला घराचे भाडे दिले. असेच दिवसामागून दिवस जात होते. एक दिवस सुमनताई श्रीधररावांच्या कारागिरांना डिझाईन सांगत होत्या. सुमनताईंनी सांगितल्याप्रमाणे कारागिरांनी डिझायनर कपडे शिवले आणि ते डिझायनर कपडे ग्राहकांना खूप आवडले. सुमनताईंचे जास्त शिक्षण झाले नव्हते, पण शिलाई मशीनचं काम आणि डिझायनर कपड्यांची आवड होती. त्यांना जेवढे ज्ञान होते तेवढे ज्ञान ते दुकानातील कारागिरांना देऊ लागल्या आणि कारागीर सुद्धा सुमनताईंनी सांगितल्याप्रमाणे डिझायनर कपडे बनवू लागले. सुमनताईंच्या डिझायनर कपडे आता ग्राहकांना खूप आवडू लागले. त्यामुळे श्रीधररावांच्या दुकानातील विक्री वाढली होती. त्यांना अधिक नफा होऊ लागला. श्रीधररावांनी कामाला एक मुलगा ठेवला जो घरोघरी जाऊन श्रीधररावांचे डिझायनर कपडे द्यायचा. आता श्रीधररावांच्या दुकानातील कपडे इतर शहरातही विकले जाऊ लागले. आपल्या दुकानाची दिवसेंदिवस होत असलेली प्रगती पाहून श्रीधरराव खूप खुश होते. त्यांनी सुरुवात केलेल्या एका छोट्या दुकानाचे मोठे शोरूम कधी झाले हे त्यांना सुद्धा कळले नाही. त्यांनी सुमनताईंचा पगार 10 पटीने वाढवला. तर इकडे शांतारामराव सुद्धा हळूहळू आपल्या पायावर उभे राहून चालू शकत होते. एक दिवस श्रीधररावांच्या दुकानात एक खूपच मोठी कपड्यांची, लग्नासाठी एका श्रीमंत कुटुंबातील सर्व व्यक्तींना डिझायनर कपडे बनवून द्यायची ऑर्डर आली होती. त्या सर्व लोकांना अगदी वेळेत सर्व कपडे पोहोचवायचे होते. नवरी मुलीसाठी घागरा, नवरदेवासाठी राजवाडी पेहराव, तसेच घरातील सर्व महिलांसाठी डिझायनर साड्या ऑर्डर करण्यात आल्या होत्या. सर्व कामे वेळेवर झाली होती. डिलिव्हरी सुद्धा वेळेवर झाली होती. फक्त नवरदेवाचे कपडे पाठवायचे बाकी होते. आज नवरदेवाचे कपडे द्यायचे होते, पण नेमका डिलिव्हरी बॉय आज सुट्टीवर होता. कारण त्याच्या घरी काहीतरी अडचण आली होती म्हणून त्याने रजा घेतली होती. दुकान बंद करण्याची वेळ झाली होती, त्यामुळे इतर काम करणारी मुलेही आपापल्या घरी निघून गेली होती. आता दुकानाचे मालक श्रीधरराव विचारात पडले की दुकान बंद करण्याची वेळ झाली आहे आणि नवरदेवाचे कपडे अजूनपर्यंत पोहोचवलेले नाहीत. दुकानातील सर्व कामगार आपापल्या घरी निघून गेले आहेत. आता काय करायचे? तेव्हा श्रीधररावांना आठवले की त्यांच्या दुकानाजवळ शांतारामराव आणि सुमनताईंचे घर आहे. तेव्हा श्रीधररावांनी शांतारामरावांना फोन करून दुकानात बोलावून घेतले आणि त्यांना म्हणाले की या हॉटेलवर नवऱ्या मुलाचे कपडे पोहोचवायचे आहेत. आज डिलिव्हरी बॉय आला नाही. जर तुम्हाला कोणतीही अडचण नसेल तर तुम्ही हे काम करू शकता का? तेव्हा शांतारामराव लगेच म्हणाले, मालक तुम्ही विचार करू नका, मीच हे कपडे पोहोचवेन आणि हा पत्ता तर इथून दूर सुद्धा नाही. शेवटी डिलिव्हरी बॉय बनून शांतारामराव जेव्हा पार्सल घेऊन त्या हॉटेलमध्ये पोहोचले जिथे लग्न होते, तेव्हा तिथले सर्व दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. अरे हे कोणाचे लग्न आहे? मी चुकीच्या पत्त्यावर तर आलो नाही ना? परंतु पत्ता तर बरोबर होता, पण समोर तर त्यांचा मुलगा सुमित उभा होता.
आपल्या मुलाबरोबर नियती त्यांची अशी भेट घडवून देईल असा त्यांनी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. मुलाला पाहून त्यांचे तर पूर्ण जग हादरून गेले. ते हसू सुद्धा शकत नव्हते की रडू सुद्धा शकत नव्हते. सुमित नोकरावर जनावरासारखा ओरडत होता. कसे लग्न होणार जोपर्यंत कपडे येत नाहीत? मी लग्नाला कसा उभा राहू? तुम्हाला माहीत आहे ना मी कोणाचा जावई होणार आहे? डिलिव्हरी बॉय आला नाही तर तुम्ही जाऊन कपडे आणायचे होते. जर माझ्या सासऱ्यांकडे तुमची तक्रार केली ना तर तुमची नोकरी जाईल. तेव्हा एक नोकर म्हणाला, नाही नाही छोटे मालक, मी फोन करून विचारले आहे. तुमचे लग्नाचे कपडे आत्ता येतच असतील, पण तुम्ही आमची तक्रार मोठ्या मालकांकडे करू नका. असे बोलत बोलत तो नोकर सुमितचे पाय धरून विनंती करू लागला. तेव्हा सुमितने आपल्या पायाने त्याला धक्का मारून तिथून पळवून लावले. म्हणाला, चल हट इथून आणि माझ्यासाठी कॉफी घेऊन ये. माझा मूड अजून खराब करू नकोस. लग्नाच्या त्या हॉटेलमध्ये नवरा नवरी दोघेही होते. नवरदेव सुमित त्याच्या रूममध्ये होता तर नवरी तिच्या रूममध्ये तयार होत होती. शांतारामराव विचारात पडले की आता हा कोणत्या मुलीचे आयुष्य बर्बाद करण्यासाठी निघाला आहे माहीत नाही. या अगोदर स्वतःच्या आईबापाचं आयुष्य बर्बाद केले, आम्हाला रस्त्यावर आणले. आता कोणाचा नंबर आहे माहीत नाही. आता हे कपडे घेऊन आलो आहे तर देऊन जातो असा विचार करून ते आपल्या मुलासमोर गेले. आपल्या बाबांना समोर पाहताच सुमितला लाज किंवा भीती वाटली नाही. उलट तो स्वतःच्या बापावर रागातच ओरडला आणि म्हणाला, अरे तुम्ही भिकारी बनून माझ्या लग्नात का आला आहात? निघा इथून. जर मालकाला आज समजले ना की तुमच्यासारख्या भिकाऱ्याचा मी मुलगा आहे जो घरोघरी जाऊन डिलेव्हरी पोहोचवण्याचे काम करतो तर माझे लग्न त्यांच्या मुलीबरोबर करून देणार नाहीत. निघा इथून आणि पुन्हा हे तुमचे काळे तोंड मला दाखवू नका. शांतारामराव शांतपणे माघारी फिरतात तेव्हा सुमित पुन्हा त्यांना मागून आवाज देतो, हे म्हाताऱ्या थांब. हे लग्नाचे कपडे स्वतःच्या हाताने मला घाल आणि मग जा. शांतारामराव आपल्या हाताने स्वतःच्या मुलाला राजवाडी ड्रेस घालतात. तेव्हा पुन्हा सुमित म्हणतो, अरे वा, फिटिंग तर खूप चांगली आहे. बरं, समोरचे माझे बूट पडलेले आहेत ते सुद्धा माझ्या पायात घाला. शांतारामराव सुमितकडे मोठे डोळे करून पाहू लागतात. तेव्हा सुमित म्हणतो, माझ्याकडे असे डोळे मोठे करून का बघत आहेस? मी तुझा मुलगा नाही. तुझ्यासारख्या भिकारी बापाला त्याच वेळेस सोडून दिले जेव्हा मी घर विकून पळून आलो. तिथे कॅमेरामन सुमितचे फोटो काढण्यासाठी उभा होता, परंतु तो सुद्धा सुमितकडे असे बोलणे ऐकून डोळे मोठे करून पाहत होता. तेव्हा सुमित त्या कॅमेरामनला म्हणाला, तू फोटो काढ, आमच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. शांतारामराव सुमितला म्हणाले, तू माझे घर गहाण ठेवले होते आणि मला म्हणाला होतास की मी नवीन बिझनेस सुरू करत आहे, मला पैशांची गरज आहे. तू एवढं मोठं खोटं का बोलला आणि माझे घर विकले? तेव्हा सुमित ओरडून म्हणाला, अरे म्हाताऱ्या, मला तुझ्यासारखे गरिबीचे आयुष्य जगायचे नव्हते आणि रोज पैशांसाठीची मारामारी मला आवडत नाही. जर काम न करता, मेहनत न करता श्रीमंत होऊ शकतो तर मी काम का करू? खरं तर शांतारामराव त्यावेळी एका शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी करत होते. त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या पगारामध्ये ते खूप संघर्षमय जीवन जगत होते. ते जे काही कमावत होते त्यातले अर्धेपेक्षा जास्त पैसे त्यांच्या आईवडिलांच्या आजारपणामध्ये आणि सुमनवर खर्च होत होते. त्यामुळे ते आपल्या आयुष्याची गाडी कशी तरी पुढे ढकलत होते. सुमित तर लहानपणापासून लालची प्रवृत्तीचा झाला होता. तो लवकरात लवकर शॉर्टकट वापरून श्रीमंत होण्याचे प्रयत्न करत असायचा, कारण लहानपणापासून त्याला खूप अडचणींचा सामना करावा लागला होता. लवकरात लवकर श्रीमंत होण्याच्या नादामध्ये तो वाईट संगतीत अडकला. त्यामुळे चोरी करणे, एखाद्याला धोका देणे, एखाद्याची फसवणूक करणे ही त्याची सवय झाली होती. आणि मग एक दिवस आपल्या बाबांना त्याने आपल्या जाळ्यात अडकवले आणि आपल्या बाबाकडून घराचे कागदपत्र घेऊन तो त्यांना म्हणाला, बाबा, मला एक नवीन बिझनेस चालू करायचा आहे. त्यासाठी मी तुमच्या घराचे कागदपत्रे जमा करून घर गहाण ठेवून कर्ज घेतो. तुम्ही या कागदांवर सही करा. शांतारामराव आपल्या मुलाच्या गोड बोलण्याला फसून त्यांच्या जाळ्यात अडकत होते आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन सुमितने चुपचाप आपले घर दुसऱ्याला विकले. घरातील सर्व पैसे, दागदागिने घेऊन तो पळून गेला. पण नशिबाने सुद्धा त्याच्यावर तीच वेळ आणली जी त्याने आपल्या आईबाबांवर आणली होती. सुमितने त्याच्या बाबांची फसवणूक केली, पण त्याचे मित्र सुद्धा तसेच होते. त्यांनी सुद्धा या वेळेला सुमितची फसवणूक करून त्याच्याकडून सर्व पैसे काढून घेतले, कारण सुमितने सुद्धा त्याच्या मित्रांना फसवून त्यांच्याकडून पैसे घेतले होते. आणि त्याचप्रमाणे आज त्याच्या मित्रांनी सुद्धा सुमितकडून सर्व पैसे काढून घेतले होते.
पण आता सुमित पुन्हा घरी सुद्धा जाऊ शकत नव्हता, कारण राहते घर सुद्धा आता त्याचे राहिले नव्हते. त्याचे आई बाबा रस्त्यावर आले होते. सुमितने त्यांना बर्बाद केले होते. त्यामुळे तो आता नवीन शिकार शोधण्याच्या चक्करमध्ये पडला होता. तो शहरातील एका कंपनीमध्ये नोकरी करू लागला. सुमित आपल्या बाबांवर ओरडत म्हणाला, अरे म्हाताऱ्या, बूट घाल. शांतारामराव जेव्हा सुमितला बूट घालू लागले तेव्हा सुमितने मुद्दाम आपल्या बुटांवर कॉफीच पाडली आणि पुन्हा म्हणाला, म्हाताऱ्या, तुला दिसत नाही का, बूट खराब झाले आहेत. जा तिकडे कपडा पडला आहे तो घेऊन ये आणि माझे बूट साफ कर. शांतारामराव आपल्या मुलाची सर्व दादागिरी सहन करत होते, कारण त्यांना लग्नामध्ये कोणताही तमाशा करायचा नव्हता. ते शांतपणे आपल्या मुलाचा बूट साफ करण्यासाठी कपडे आणायला जातात. इकडे सुमनताई विचार करू लागतात की एवढी रात्र झाली तरी शांतारामराव अजून घरी आले नाहीत. त्या काळजीने मोठमोठी पावले उचलत दुकानात पोहोचतात. तेव्हा त्यांना श्रीधरराव म्हणतात की ते नवरदेवाचे कपडे डिलिव्हरी करण्यासाठी हॉटेलमध्ये गेले आहेत. सुमनताई सुद्धा काळजीने त्या हॉटेलवर पोहोचतात, कारण ते हॉटेल तिथून जास्त दूर नव्हते. सुमनताई जेव्हा तिथे पोहोचतात तेव्हा त्या पाहतात की नवरा मुलगा दुसरा कोणी नसून आपला मुलगा आहे. तेव्हा त्यांना सुद्धा खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. त्या विचार करतात की याचमुळे शांतारामराव घरी लवकर आले नाहीत, कारण सुमितचं लग्न होत आहे. त्या लगेच शांतारामरावांकडे गेल्या आणि त्यांना म्हणाल्या, अहो, हे सर्व काय आहे, मला काही समजत नाही. तुम्ही अजूनपर्यंत येथे थांबला आहात, ते सुद्धा या नालायक मुलाच्या लग्नासाठी. तेव्हा शांतारामराव म्हणाले, सुमन, बरं झालं तू आलीस. आता बघ, तू ज्या मुलाने आपल्या डोळ्यात पाणी आणले, ज्या मुलाने आपल्याला एवढे तडपवले, आज बघ कशी जन्माची अद्दल घडवतो. इकडे नवरी मुलगी स्मिता लग्नासाठी तयार होऊन नवरीच्या वेशात मंडपात पोहोचली. तेव्हा शांतारामराव कॅमेरामनला इशारा करतात. कॅमेरामन जो लग्नाच्या विधी आपल्या कॅमेरामध्ये कैद करत होता, त्याने शांतारामराव आणि सुमित या दोघांमध्ये जे काही बोलणे झाले होते ते सर्व बोलणे त्याने त्याच्या कॅमेरामध्ये कैद करून ठेवले होते आणि म्हणून सुमितचे सर्व सत्य सर्वांसमोर येणार होते. थोड्याच वेळात कॅमेरामन शांतारामराव आणि सुमित यांचा व्हिडिओ स्क्रीनवर दाखवण्यास सुरुवात करतो, ज्यामध्ये सुमित कबूल करत होता की स्मिताला त्याने कसे आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आहे. सुमित म्हणत होता की एवढ्या काळ्या मुलीबरोबर कोणीही लग्न करण्यास तयार नव्हता आणि मी सुद्धा तिच्यावर प्रेम वगैरे करत नाही, तरीही मी तिच्यासोबत लग्न करणार आहे, कारण तिची संपत्ती मिळावी म्हणून. नाहीतर माझ्यासारख्या एवढ्या हँडसम मुलगा तिच्यासारख्या मुलीकडे डुंकून सुद्धा पाहणार नाही. सुमित शांतारामरावांना म्हणत होता की स्मिता माझ्या मालकाची एकुलती एक मुलगी आहे आणि कंपनीची अर्धी मालकीण आहे. हा व्हिडिओ जेव्हा स्मिता आणि तिच्या परिवाराने पाहिला तेव्हा तिला ही गोष्ट कळली की सुमित तिच्यावर प्रेम करत नाही, फक्त प्रेमाचे खोटे नाटक करत आहे. तिच्या संपत्तीवर कब्जा मिळवायचा तो प्रयत्न करत आहे. तेव्हा 7 फेरे पूर्ण करण्याअगोदर स्मिता सुमितच्या जोरात कानाखाली मारते. तिचा बापही त्याला 2 कानाखाली मारतो, खूप काही ऐकवतो. तेव्हा सुमित हात जोडून स्मिताला म्हणतो, स्मिता, हे सर्व काही खोटे आहे. हा म्हातारा माझा बाप नाही, तो खोटे बोलत आहे. तेव्हा स्मिताच्या घरचे आणि पाहुणे त्याला मारहाण करू लागतात. त्यामुळे सुमितला चांगलाच घाम फुटतो. मग शांतारामराव पुढे येऊन स्मिताला म्हणतात, बाळा, फेरे घेण्याअगोदर मी तुझ्या रूमकडे आलो होतो, कारण मला तुला सर्व काही सत्य सांगायचे होते. हा नालायक किती खालच्या पातळीला पोहोचला आहे हे सांगायचे होते. त्याने स्वतःच्या आईबापाला सुद्धा सोडले नाही, त्यांना रस्त्यावर काढले. मग तू तर कोण आहेस? फक्त पैसा, पैसा आणि पैसा, याच्यासाठी सर्व काही आहे. मी तुझ्या रूमपर्यंत पोहोचण्याअगोदर तू मंडपात आली होतीस. तेव्हा सुमित जोरात म्हणतो, स्मिता, तू या म्हाताऱ्यावर विश्वास ठेवू नकोस. हा खोटं बोलत आहे, हा धोकेबाज आहे. मी तुझ्यावर खरे प्रेम करतो. मी तुला पूर्ण आयुष्य खुश ठेवेल. माझ्यावर विश्वास ठेव. तेव्हा स्मिता म्हणते, शांताराम सर कधीच खोटे बोलणार नाहीत. सर, कदाचित तुम्ही मला ओळखले नसेल. मी तुमची विद्यार्थिनी होते. तुमच्या प्रामाणिकपणाची चर्चा तर सगळ्या शाळेमध्ये होते. मी तुम्हाला पाहिले तेव्हाच मी तुम्हाला ओळखले होते. तुम्ही माझे ते शिक्षक आहात जे माझ्या खूप आवडीचे होतात. तुम्ही मला शाळेत शिकवले. जे संस्कार तुम्ही दिले त्यामुळेच मी आज एवढी मोठी उंची गाठू शकले आहे. ती माझ्या आयुष्यात स्वतःचे नाव मोठे केले आहे. सर, तुम्हाला आठवत नसेल, जेव्हा शाळेतील सर्व मुले मुली मला माझ्या रंगावरून चिडवत असायचे त्यावेळेस तुम्ही मला शिकवले होते की खरी सुंदरता मनाची असते. तू तुझ्या मनाची सुंदरता एवढी वाढव की त्यापुढे बाहेरील सुंदरता फिकी पडायला हवी.
शांतारामरावांना आता काही गोष्टी आठवायला लागल्या होत्या. शांतारामराव म्हणाले, माझ्या पोटच्या मुलाने दिलेले संस्कार लक्षात ठेवले नाही. तो मी दिलेले संस्कार विसरून गेला. त्याने माझी इज्जत मातीमोल केली. त्याने मला कुठेही तोंड दाखवायच्या लायकीचे ठेवले नाही. पण पोरी, तू माझे नाव काढले. एका शिक्षकाची इज्जत तू वाचवलीस. स्मिताच्या बाबांनीही शांतारामरावांचे खूप आभार मानले. शांतारामरावांनी स्मिताला खूप आशीर्वाद दिले. मग तिथे उपस्थित सर्व लोकांची ते आपल्या मुलाकडून माफी मागू लागले. त्यानंतर स्मिताच्या बाबांनी पोलिसांना बोलावून सुमितला पोलिसांच्या हवाली केले. तेव्हा स्मिता सुमितला म्हणाली, सुमित, आता तू तुझ्या सख्ख्या सासरवाडीत जा आणि तिकडे मधुचंद्राची रात्र जेलमध्ये साजरी कर. जेव्हा पोलीस सुमितला घेऊन जात होते तेव्हा तो शांतारामरावांना समोर हात जोडून माफी मागू लागला. बाबा, मी तुमची माफी मागण्यालायक सुद्धा नाही, पण तरीही मी तुमची माफी मागत आहे. तुम्हाला शक्य असेल तर मला माफ करा. मी जे काही केले त्या सर्व गोष्टींचा मला आता पश्चाताप होत आहे. शांतारामरावांनी आणि सुमनताईंनी कधीच आपल्या मुलाला स्वतःच्या हृदयात आणि डोक्यातून काढून टाकले होते. त्यामुळे ते काहीही न बोलता आपल्या घरी निघून आले. आता सुमनताईंनी त्यांच्या कामात यश मिळवले होते. त्यांनी खूप प्रगती केली. शांतारामराव आणि सुमनताईंनी आपल्या आयुष्यात खूप पैसे कमावले होते. त्यांच्याकडे आता स्वतःचे घर, गाडी होते. या व्यतिरिक्त त्यांच्याकडे जे काही जास्तीचे पैसे शिल्लक राहत होते ते पैसे आता ते गरीब लोकांना मदत करण्यासाठी वापरू लागले होते. हाच त्यांच्या जीवनाचा उद्देश होता. कारण शांतारामराव कधीही पैशाच्या मागे पळाले नव्हते. ते कायम साधे जीवन जगत आले होते. तुम्हाला काय वाटतं? शांतारामरावांनी आपल्या नालायक मुलाला माफ करायला हवं होतं का? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.